अमरावती शहरात महानगरपालिका अंतर्गत खेळांचे उद्याने कॉलनी परिसरात उभारण्यात आली आहे। या गार्डनमध्ये अनेक खेळण्याच्या उपयोगी वस्तू लावण्यात आल्या असून अनेक नागरिक यात व्यायाम करण्याकरिता सकाळी येतात। मात्र या छोट्या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात गवत व पावसामुळे मोठे टक्केच असले आहे। त्यामुळे जीवजंतू जसे हानिकारक प्राणी, साप, विंचू व इतरही मच्छरा या ठिकाणी वास्तव्यास दिसत आहे। त्यामुळे लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। त्याची जबाबदारी मनपाकडे असते, मात्र अनेक गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे। तर अमरावती महानगरपालिकेत सध्या प्रशासक असून लोकप्रतिनिधी नसल्याने याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही व नगर परिसरात असे मोठ्या प्रमाणात छोटे छोटे गार्डन आहे, त्यामध्ये सायंकाळी मुले सकाळी मुले खेळायला जातात। मात्र काही घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा शहरातील नागरिकांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे। कारण प्रशासक असल्याने नगरसेवक नाही तर इतर लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे लक्ष द्यायला तयार नाही, अशी परिस्थिती शहरात असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। याकडे महानगरपालिकेने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी आता एका मुखाने शहरातील नागरिकांनी केली आहे। साईनगर भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात गार्डन असून या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे, तर इतरही गार्डनमध्ये पाण्याची जाण्याची व्यवस्था नसल्याने टक्केच असले आहे। त्यामुळे छोटे मुले यात येतात, त्यामुळे कोणतीही घटना घडू नये याकरिता महानगरपालिकेने त्वरित याकडे लक्ष घालावे अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाळे यांची रिपोर्ट।